हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण प्लांट पॅथॉलॉजीचा सेकंड चॅप्टर बघणार आहोत, हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. फर्स्ट चॅप्टर मी यूट्यूबवर अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता, फॅन्स ऑफ ॲग्रिकल्चर वर. तर आज आपण हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी बघणार आहोत. यामध्ये 5 इराज आहेत, तर त्याचा स्टडी आज आपण करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. तर फर्स्ट आपण एन्शियंट इरा बघणार आहोत. तर हा इरा एन्शियंट टू 5th सेंचुरीपर्यंत आहे, 476 AD ऑल्सो. अँड प्लांट डिसीजेस आर नोन फ्रॉम एन्शियंट टाइम्स. प्लांट डिसीजेस हे खूप पूर्वीपासून माहीत आहेत. इन वेदाज, ऋग्वेदा, अथर्ववेदा, that is early 1000 BC, plant diseases are recorded. Second one is Surpal in ancient India. He wrote symptoms and control of diseases in Urukshurved. It is very important term, Urukshurved. खूप महत्त्वाचं आहे, काही वेळेला विचारलं गेलेलं आहे. And third one, Buddhist literature at 500 BC. He gives a definite mention of plant diseases. And the next one is Theophrastus. साहेबांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये, प्लांट पॅथॉलॉजीमध्ये, हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. बघा, हे ग्रेट बॉटनिस्ट आहेत ॲट 300 BC. ही नोटेड सम क्रॉप डिसीजेस ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स. क्रॉप डिसीजेस नोट केले आणि ही सजेस्टेड सम रिमेडीज टू कंट्रोल डिसीजेस. रिमेडी पण दिले त्यांनी का डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी. अँड रोट अबाउट प्लांट डिसीजेस इन दिस इरा. ह्या इरामध्ये आणि यांचं योगदान आहे खूप मोठं. तर नेक्स्ट बघूया आपण लॉर्ड प्लिनी. नावाप्रमाणेच आहेत अगदी, लॉर्ड. ॲट 100 AD he described plant diseases and suggested some remedies. He believed that diseases originates from plants or from environment. So this is the first era, ancient era. In this term is most important. See Urukshurved and Theophrastus, Lord Pliny. So we'll enter in next era. हॅलो फ्रेंड्स. तर आपण आता डार्क इरामध्ये आलो आहोत, एन्शियंट इरामधून. तर डार्क इरा हा 5th सेंचुरी टू 16th सेंचुरीमध्ये झालेला आहे, 476 AD टू 1600 AD. तर ह्या इरामध्ये आपण बघणार आहोत की प्लांट पॅथॉलॉजी व्हेरी लिटल प्रोग्रेस ड्युरिंग दिस इरा. म्हणजे प्लांट पॅथॉलॉजीमध्ये या इरामध्ये काहीच प्रोग्रेस झाले नाही. लिटल म्हणजे काही किंचित प्रोग्रेस झालेले आहे. फर्स्ट वन इज इब्न अल-एवान. ही वॉज अ pathologist one. He was Arabian pathologist. He described symptoms of plant diseases and give some control measures for some plant diseases. See the picture of Ibn al-Awan. And second one is during 1440 प्रिंटिंग इंट्रोड्यूस्ड इन द युरोप. तर प्रिंटिंगचा कोणीतरी इंट्रोड्यूस केलं युरोपमध्ये. आणि इंटरेस्ट इन लर्निंग सायन्स, त्यामुळे सायन्सच्या लर्निंगमध्ये खूप इंटरेस्ट झाला. कारण प्रिंटिंगमुळे सगळीकडे पब्लिश होऊ लागलं सायन्स, त्यामुळे सायन्सच्या लर्निंगमध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला. तर डार्क इरा एकदम छोटा आहे. तर आपण आता डार्क इरामधून नेक्स्ट इरामध्ये एंटर करतोय. हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण एंटर करतोय डार्क इरामधून प्री मॉडर्न इरामध्ये. तर प्री मॉडर्न इरा हा 17th टू 1853 सेंचुरीमध्ये येतो. तर यामध्ये आपण प्रथम रॉबर्ट हुक इन 1665. सगळ्यांना माहीतच आहे ते. He was a father of cell theory. He also invented the first compound microscope. Also, he reported plant tissues are made up of minute units called as cells.
इथे बघू शकता तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि सेलचं ऑब्झर्वेशन केलेलं सुद्धा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप वॉज रॉबर्ट हुक. अँड द नेक्स्ट वन इज Antonio van Leeuwenhoek. In 1976, he was a Dutch worker from Holland. He invented the first simple microscope with home-ground lenses between two plates. Also, he described different types of protozoa and bacteria as little molecules. All unicellular organisms like protozoa, algae, bacteria firstly recorded by him. इथं बघू शकता तुम्ही सिम्पल मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर आहे. आणि वॉज अँटोनियो व्हॅन लिवेनहुक. नावाप्रमाणे काम आहे यांचं. अँड द नेक्स्ट वन इज P.A. Micheli. P.A. Micheli in 1729. This is the picture of P.A. Micheli. And he was an Italian botanist. He studied several fungi. He also described the morphology of fungi first time, and he studied that fungi originates from spores, and he is the father or founder of mycology. You'll remember it. हे लक्षात ठेवा, important आहे. P.A. Micheli is the father of mycology. Next one is John Needham. In 1743, he reported plant parasitic nematodes in wheat galls. तर पॅरासाइट निमॅटोडचं कसं अफेक्ट होतं व्हीटवर ते रिपोर्ट केले यांनी. तर व्हीटमध्ये बघू शकता तुम्ही व्हीट क्रॉपमध्ये. तर इट इज अ नॉर्मल व्हीट सीड्स अँड इट इज अफेक्टेड बाय पॅरासाइटिक निमॅटोड्स. इट इज रप्चर्ड बाय द पॅरासाइट्स अँड ब्लॅकिश ब्राऊन. नेक्स्ट वन इज कार्लस लिनायस. सगळ्यांच्या ओळखीचे आहे हे कार्लस लिनायस. इन 1753 ही एस्टॅब्लिश्ड लॅटिन बायनोमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन हिज बुक स्पेसिस प्लांटम. अँड नेक्स्ट वन इज टिलेट. इन 1755 he proved the burnt of wheat is a contagious disease. This is very important proof. He proved that burnt of wheat is a contagious disease, and also he gave the is prevention. It is controlled by the seed treatment. And the next one is Prevost. Prevost was the French botanist, and he suggested Cu2SO4 treatment for burnt of wheat. He suggested the copper sulfate treatment दिले त्यांनी wheat burntला या डिसीजला. And since it knows as ॲटोजेनिक और फिजिओलॉजिक पिरियड, म्हणून ह्या एक्सपेरिमेंटमुळं या पिरियडला ॲटोजेनिक और फिजिओलॉजिक पिरियड असं म्हणतात. अँड द लास्ट वन इम्पॉर्टंट टर्म दॅट इन 1845 द लेट ब्लाइट पोटॅटो ऑल्सो इरिश पोटॅटो फॅमिन वॉज अपियर्ड इन आयर्लंड. ह्या डिसीजमुळं ना जवळजवळ 1 million people gets died and 500,000 gets migrates and the history enters in the next era. तर या डिसीजमुळं जवळजवळ 1 million people डायड झालते आणि जवळजवळ 500,000 स्थलांतरित झालते तिथल्याच भागामध्ये. आणि सो विल एंटर इन द नेक्स्ट इरा. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आता प्री मॉडर्न इरामधून मॉडर्न इरामध्ये एंटर करणार आहोत. तर मॉडर्न इरा इट इज फ्रॉम 1853 टू 1906. तर यामध्ये आपण प्रथम ते बघूया. सो बघू शकता तुम्ही इट इज नोन ॲज अ पॅथोजेनिक पिरियड. याला पॅथोजेनिक पिरियड असं म्हणतात. इट इज डिवोटेड द स्टडी ऑफ रोल ऑफ फंजाय कॉझिंग प्लांट डिसीज. यामध्ये रोल ऑफ फंजाय कॉझिंग प्लांट डिसीजवर जास्त एक्सपेरिमेंट झाले. आणि सो फर्स्ट वन इज अँटॉन डी बॅरी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट phytopathologist. Anton de Bary in 1853. He was a father of or founder of plant pathology. He proved the late blight potato caused by Phytophthora infestans.
see the Anton de Berry. And the next one is T.J. Burrill. In 1873, he was an American plant pathologist. He proved the bacterial nature of fire blight of apple and fear caused by Envia amylovera, the picture of apples. And the pear will be ruptured by affecting of bacteria. And the next one, the next one is Robert Koch. In 1876, he described the theory of Koch theory of Koch postulates. And in Koch postulates, the steps are: first one is association, second one is isolation, and third one is inoculation, and fourth is re-isolation. He described the bacterial disease of anthrax disease in animals in 1881. Also he used a solidifying agent in culture media replaced by agar-agar. So great information given by the Robert Koch. And the next one is P.A. Maillardet in 1882 to 1885. He used the Borbeck's mixture. Borbeck mixture is also called as CuSO4 plus lime for the control of downy mildew of grapes. बघू शकता तुम्ही ग्रेप्सवर डाउनी मिल्ड्यू कशी आलेली आहे, त्यावर यांनी बॉर्बॅक्स मिक्सचर हे यूज केलं. सो नेक्स्ट वन इज ॲडॉल्फ मेयर. In 1886, he described the TMV, means tobacco mosaic virus. He proved that TMV should be transmitted from diseased plant to healthy plant. And next one is Jensen. And Jensen in 1887, he gives the hot water treatment for loose smut of feet. Hot water treatment दिली loose smut of feet या disease वर. And the next one is E.F. Smith, as very important. In 1819, he was a father of phytobacteriology, and he worked on bacterial wilt of cucurbit. पाहू शकता तुम्ही cucurbit वर बॅक्टेरियाचा कसं काय अफेक्ट झाला. and also he worked on crown gall disease. And so he is called as father of phytobacteriology. And ninth one is Ivanovsky. In 1827, he demonstrated that tobacco mosaic virus TME can pass through bacteria proof filters and proved that filterable nature of virus. Very important proof, which is the filterable nature of virus given by Ivanovsky. And the next one is Kreisch. In 1827, he showed that the function of Poussinia in rust fungi. रस्ट फंजावर पुसिनाचा काय फंक्शन आहे ते शो केल्याने क्रेझी या सायंटिस्टने. and next one is Biffen, last one in 1905. His invention is pioneers in genetic of plant disease resistance. Sure that this ends the era, modern era. So we will enter in the modern era too. Next era. So hello friends, so finally आपण प्रेझेंट era मध्ये एंटर केलं. मॉडर्न era to present era entered. So present era is 1906 onwards. In this era, the remarkable discoveries will be takes place. And first one is J.C. Luthra. In 1931, he used a solar heat treatment for loose smut of wheat. And second one is W.M. Stanley. In 1935, he proved the crystalline nature of virus, and he got a Nobel Prize. And the next one is F.C. Bowden and Fierro in 1936. He used a nucleoproteinaceous nature of viruses.
and the fourth one is J.H. Fleur in 1955. He gives a gene for gene theory hypothesis. And fifth one is, and last one, Doi and Aishiyama discovered the mycoplasma like organisms, short form MLO, which is responsible for yellow type of disease. So thank you friends. We will cover the history of plant pathology. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन फायटोपॅथॉलॉजिस्टवर बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.